श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. एम विशालाक्षी लिखित परमपूज्य कलावती आई यांचे चरित्र. प्रथम उल्हास भाग 6. एकच प्याला या नाटकात सुधाकर दारूच्या पायी जेव्हा सर्व काही घालवून बसला तेव्हा प्रभू मजवरी कोपला असे गाणे सिंधू म्हणते आणि आजपासून पुन्हा कधी दारू घेणार नाही असे सुधाकर कडून सांगितले गेल्यावर प्रभू मज गमला मनी तोषला असे सिंधूने उद्गार काढले. यावरून देवाचा कोप झाला की आपल्याला दुःख भोगावे लागते आणि देव संतुष्ट झाला की आपणास सुखाचे दिवस येतात. करिता आपण देवाचे कधीच विस्मरण होऊ देऊ नये हा अर्थ बाळने कायमचा लक्षात ठेवला. बाळच्या समोर ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या प्रत्येक गोष्टीतून ती अर्थ काढी. इसवी सन 1915च्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी देवळातून कीर्तन ऐकून बाळ घरी आली. इतक्यात धो धो पाऊस पडू लागला. पन्हाळीच्या वाटेने पडत असलेले पावसाचे पाणी पाहत उभी असलेल्या बाळला पाहून, "बाळ, काय पाहतीस ग?" असा बाबूरावांनी प्रश्न केला. तेव्हा आत्ताच बाळ हरिदासांनी सांगितले नाही का, की मनुष्य जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. मनुष्य जन्माला येतो, मोठा होतो आणि एके दिवशी मरून जातो. तेव्हा ते कसे, हे समजून घेण्यासाठी मी बुडबुडे पाहत आहे, असे बाळने उत्तर दिले. बाबूराव म्हणाले, "इतका वेळ पाहून तुला काय कळाले?" बाळ म्हणाली, "अण्णा, हा बघा, बुडबुडा उठतो, थोड्या वेळाने मोठा होतो आणि फुटून जातो. यावरून हा लहान बुडबुडा म्हणजे मी, हा मोठा बुडबुडा म्हणजे तुम्ही आणि फुटलेला बुडबुडा म्हणजे आजोबा, असा मी अर्थ घेतला." एके वर्षी पावसाळ्याच्या तोंडाला बाळने एक लहानसे म्हणजे अदमासे 2 फूट रुंद व 5 फूट लांबीचा वाफा तयार केला. त्यात पावसाचे पाणी साठल्यावर एकाहून एक मोठ्या अशा पुष्कळशा कागदाच्या होड्या तयार करून तिने त्या पाण्यात सोडल्या. त्या सोडतेवेळी प्रत्येक मोठ्या होडीत वाटाण्या एवढे 5 वाळूचे खडे ठेवले आणि एका होडीत बाजूला खेळण्यातील काचकड्याची बाहुली ठेवली आणि हातात पोटा एवढी खराट्याची काडी दिली आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक छोटीशी बाहुली बसवून तिच्या हातात एक तुंब्याचे फूल दिले. इतक्यात आजूबाजूची मुले तेथे गोळा झाली. यमुनाबाई पण भद्रकालीच्या देवळात कीर्तन असल्याची बातमी बाळला सांगण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आल्या. त्यांनी बाळला "हे ग काय?" असे विचारले. वाफ्याकडे बोट करून "हिचे नाव भवनदी" असे बाळ म्हणाली. इतक्यात वाऱ्याची एक झुळूक आली व त्या सरशी वाफ्यातील लहान होड्या सर्व उलटल्या आणि बुडाल्या. हे पाहून "होड्या बुडाल्या रे बुडाल्या" असे म्हणून मुले टाळ्या पिटून हसू लागली. तेव्हा त्यांना उद्देशून बाळ म्हणाली, "काय रे, हसता कशाला? ह्या सर्व होड्या म्हणजे माणसे समजायची. देवाला विसरून गेलेली माणसे भवनदीत बुडतात म्हणजे कशी, तीही अशी. या होडीत वाळूचे खडे जे दिसतात ते त्यांनी साठवलेले पुण्य असून त्या जोरावर ते देवाकडे चालले आहेत." त्यावर यमुनाबाईंनी प्रश्न केला, "सर्व देव का ग तू ठेवले नाहीस?" तेव्हा बाळ म्हणाली, "भवनदी तरून जाण्यासाठी एक देव, एक गुरु व एक नाम असावे असे बुवांनी सांगितले नाही का? त्याप्रमाणे हातात काठी घेऊन बसलेला नावाडी म्हणजे गुरु, ती नाव म्हणजे मनुष्यदेह व हातात फूल घेऊन बसलेला तो मुमुक्षू. फूल म्हणजे देवाचे नाम. गुरूंनी दिलेले नाम हे सदैव जवळ बाळगले असता मुमुक्षूला एक ना एक दिवशी ते देवाची भेट करून देते हा त्याचा भावार्थ." स्नानाला आणि कीर्तनाला मिळून जाणाऱ्या 50च्या वर बायका असतील, पण त्यापैकी यमुनाबाईच तेवढ्या युक्तिप्रयुक्तीने प्रश्न करून बाळकडून उत्तर मिळवीत असत. बाळच्या ज्ञानाची किंमत कळाली असेल तर ती एका यमुनाबाईलाच.
बाळ दुसरीत असता मास्तरणीने एका मुलीला उशीर करून आल्याबद्दल, "उद्यापासून तू उशीर करून आलीस तर खराट्याने मारीन, चपलीने हाणीन" अशा शब्दात दटावले. ते ऐकून दुसऱ्या दिवसापासून बाळने शाळेला जाण्याचेच बंद करून सोडले. वडिलांना हा आपला निर्णय कळवीत ती म्हणाली, "अण्णा, मुलींना चांगले वळण लावण्याचे काम मास्तरणीचे आहे की नाही हो? तर मग असे वाईट शब्द चंदाकाने का वापरावेत? मला असली शाळा नको. उद्यापासून मी शाळेत जाणार नाही." दुसऱ्या दिवशी बाळ शाळेला गेली नाही म्हणून मुलींना शाळेला बोलावून नेणारी दाई तिला बोलावून नेण्यास आली. तेव्हा बाबूराव तिला उद्देशून म्हणाले, "अजून 4 दिवस आम्ही बाळाला शाळेला पाठविणार नाही. 5व्या दिवशी मीच शाळेपर्यंत तिला आणून पोहोचवीन." तेव्हा ती बाई निघून गेली. जेव्हा बाबूरावांनी ही गोष्ट वरच्या अधिकाऱ्यापर्यंत नेऊन मास्तरणीला तोबातोबा करण्यास लावले, तेव्हाच बाळ पुन्हा शाळेत जाऊ लागली. एके दिवशी कोणासही नकळत बाळ समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एका पडक्या देवळात गेली. तेथे एक भली मोठी शंकराची पुरातन पिंडी होती. संध्याकाळी दिवा लावण्यासाठी तेथील पुजारी जेव्हा देवळात आला, तेव्हा त्या पिंडीला कवटाळून बसलेल्या बाळाला त्याने पाहिले. गोकर्णातील एकंदर लोक बाबूरावांना ओळखत असल्याने बाळाला पाहताच पुजारी अत्यंत आपुलकीने तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो निरर्थकच झाला. शेवटी घाबरून बाबूरावांना सांगण्याकरिता म्हणून घाईघाईने तो तेथून निघाला. इकडे बाबूराव चोहोकडे बाळाचा शोध करीत समुद्र किनाऱ्याकडे चालले होते. वाटेत पुजाऱ्याकडून ही हकीकत त्यांना समजल्यावर ते पुजाऱ्यासह देवालयात गेले. त्यांनी, "देवा, तुझी लीला अगाध आहे," असे म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरविताच झोपेतून जागी झाल्याप्रमाणे ती उठली. त्यावर तिला घेऊन ते घरी परतले. यावेळी बाळचे वय 8 वर्षाचे होते. बाळच्या शाळेतील मुख्य चालिका ही चा खेळ खेळण्यात तरबेज होती. एके दिवशी मधल्या सुट्टीत वाघ-शेळीचा खेळ कोणाला खेळता येत असेल, त्यांनी माझ्याबरोबर खेळायला यावे, असे मुलींना उद्देशून त्यांनी सांगितले. तेव्हा एकही मुलगी पुढे सरसावली नाही. बाळ मात्र त्यांच्या जवळ जाऊन, "शालक्का, मी खेळायला येऊ का? पण मला तितकेसे चांगले खेळायला येत नाही. तुम्ही खेळत असताना मी एकदा पाहिले होते इतकेच," असे म्हणाली. त्यावर शालक्काने बाळच्या हाताला धरून बसवून घेतले. त्यावर दोघी खेळ खेळू लागल्या. बाळ शालक्काकडे वाघ शालक्काकडे आणि शेळी बाळकडे होती. पण आश्चर्याची गोष्ट ही, की बाळने थोडक्याच वेळात त्यांना हरवून सोडले. बाळवर त्यांचे अत्यंत प्रेम असल्याने शालकांना अपमान वाटण्यापेक्षा उलट बाळचे कौतुकच वाटले. कधी-कधी बाळ मधल्या सुट्टीत सर्व मुलींना जमवून संत व देवादिकांच्या गोष्टी सांगे. तिच्या गोड स्वभावामुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींना ती हवी-हवीशी वाटत असे. एके दिवशी एक गृहस्थ हातात एक तारी आणि चिपळ्या घेऊन त्याच्या तालावर इंदिन दिन सुदिन नाळे अंदरे बलू कठीण इंदिन दिन सुदिन नाळे अंदरे बलू कठीण मंदमತಿಯೇ ನೀ ಆಗಲೋ ಈಗಲೋ ಗೋವಿಂದನ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ಅಸ್ಥಿರ ದೇಹವಿದು ನಾನಾವಸ್ಥೆ ಆಗದಿರದು ಅಸ್ಥಿರ ದೇಹವಿದು ನಾನಾವಸ್ಥೆ ಆಗದಿರದು ಕಸ್ತೂರಿ ರಂಗನ ದಾಸರ ಶರಣ ಹೋವುದಕ್ಕೆ ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ಯೋಗಿಗಳೊಡನಾಡಿ ವಿಷಯಭೋಗ ನೀಡಾಡಿ ಯೋಗಿಗಳೊಡನಾಡಿ ವಿಷಯಭೋಗ ನೀಡಾಡಿ ಶ್ರೀ ಗುರುಕೃಪೆಯನ್ನು ಬೇಗದಿ ಪಡೆಯಲು ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ಸಾಧು ಸಂಗತಿಯಿಂದ ಪಾಪವ ಛೇದನ ಸಾಧು ಸಂಗತಿಯಿಂದ ಪಾಪವ ಛೇದನ ಯಾದವರಾಯಣ ಮೋದದಿ ಭಜಿಸಲು ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ यादवरायन मोददी भजिसलू इंदिन दिन सुदिन हे पद म्हणत जात होता. बाळने ते गाणे ऐकता ऐकताच पाठ केले. तेव्हापासून ती तेच गाणे नेहमी गुणगुणू लागली. वरील गाण्याचा अर्थ
हे मंदमती, देवाचे नामस्मरण करून नरजन्माचे सार्थक करण्यास आजचा दिवसच सुदिन आहे. उद्या म्हणशील तर तू खास फसशील. कारण हा देह क्षणभंगूर आहे. कारण हा देह क्षणभंगूर आहे. करिता संतांना शरण जाऊन एक वार त्यांची कृपा संपादन कर. संत संगती पापाचे क्षालन करते. करिता आजचा दिवसच सुदिन असे समजून क्षणाचाही विलंब न लावता संत चरणाश्रयी हो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.